नमस्कार मित्रांनो, तुमचं स्टारलाइट शेअर मार्केट यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करायचं आहे. आज आपण बोलणार आहोत आज झालेल्या सेशनमध्ये निफ्टी आणि शेअर मार्केट, निफ्टी आणि सेन्सेक्सच्या शेअर मार्केटविषयी थोडक्यात. काल मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि काल हे आवर्जून सांगितलं होतं की उद्याचा दिवस हा खूप मोठा ट्रॅप असणार आहे. आणि जर तुम्ही आजच्या दिवसाचं अवलोकन चांगल्या पद्धतीने केलेलं असेल, तुम्हाला हे जाणवलं असेल की आज मार्केटमध्ये खरंच खूप मोठा ट्रॅप बनलेला होता. जे लोक याच्यामधून सही सलामतमध्ये बाहेर पडलेले असतील त्यांनी आज त्यांचा लॉस केलेला नसेल, आणि जे लोक हवेसापोटी किंवा लालचेपोटी अजून त्या शेअर मार्केट टिकलेले असतील त्यांनी मात्र आपला आज खूप मोठा लॉस केलेला असेल. आज सगळ्यांचे जवळपास अंदाज हे फेल गेलेले असतील, कारण काहींना वाटलं असेल आज आपलं मार्केट ग्रो करेल, काहींना वाटलं असेल आपलं मार्केट आज काय जाईल डाऊन जाईल. पण आज मार्केटने अशा कोणत्याही गोष्टी आपल्याला दाखवल्या नाहीत. मार्केटमध्ये थोड्याशापणे किंवा थोड्याशा गोष्टीचा आपल्याला प्लस पॉईंट किंवा ग्रोथ झालेला पाहायला मिळाला, पण तो खूप किंचित खूप थोडासाच होता. त्याने मार्केटमध्ये खूप काही फरक पडलेला जाणवला नाही. एक गोष्ट पाहायला गेली आपण तर कालचं जे क्लोजिंग होतं ते 24,125 होतं. म्हणजे काल आपला निफ्टी आहे तो काय झाला होता 24,125ला क्लोज झाला होता, आणि आजचं जो ओपनिंग झालं होतं ते 24,185. बघा 125 185 मध्ये जवळपास 60 अंकाचाच फरक आपल्याला त्यामध्ये पडलेला पाहायला मिळाला. आणि आजचं जे क्लोजिंग आहे ते आहे 24,167. म्हणजे ज्या अंकाला आज ओपनिंग झालं होतं 24,185ला त्याच्यापेक्षा कमी अंकाने 24,167ला काय झालं होतं आपलं शेअर मार्केट क्लोज झालं. म्हणजे ओपनिंग झालं +60 पण बंद होताना मार्केट +40 अंकाने काय झालं आपलं निफ्टी अंक बंद झालेला पाहायला मिळाला. म्हणजे आजच्या दिवसात मार्केट ना ग्रो झालं ना मार्केट डाऊन झालं. थोडक्यामध्ये आजचं मार्केट कसं झालं स्थिर असलेलं पाहायला मिळालं, शांत असलेलं पाहायला मिळालं. आणि ज्या लोकांनी याच्यामध्ये जर मॉर्निंगच्या सेशनमध्ये 9:15 ते 9:30 पावणे 10पर्यंत याच्यामध्ये मार्केटने बऱ्यापैकी उसळी घेतलेली होती, त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पैसे कमवले असतील. ज्याने चांगले लोक जे स्कॅल्पिंग त्यांना अवगत असतील त्या लोकांनी स्कॅल्पिंग करून आजच्या मार्केटमध्ये काय असेल पैसे कमवत असतील. परंतु जे लोक ट्रेडिंग लेवलला बसलेले असतील की आपण आज एकच ट्रेड घेऊयात आणि एंडिंगपर्यंत ट्रेड घेऊयात आणि काय होतं ते पाहूयात, तर त्या लोकांना आजचा दिवस हा अतिशय निराशाजनक केलेला असेल. एवढं सांगू इच्छितो की आजच्या दिवसाचा जो एकदम लॉ लेवल होती ती होती 24,072, म्हणजे 24,072 एवढ्या कमी अंकामध्ये आपला आज लिंक आलेला होता. तर सगळ्यात जास्त 24,242 या अंकावर आपला काय करता आज निफ्टी गेलेला पाहायला मिळत होता. तुम्हाला माहिती असेल आता या अंकानंतर उद्यासाठीच आपलं जो काय आपली स्ट्रॅटेजी असणार आहे ती कशी असायला पाहिजे, म्हणजे उद्या आपण कोणत्या गोष्टीच्या बेसवर आपण ट्रेडिंग करायला पाहिजे, काय करायला पाहिजे याच्यावर आपण आज बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात उद्याही शेअर मार्केट खूप काही ग्रोथ करेल ह्याचे काही जास्त चान्सेस नाही. अजूनही काही गोष्टी अशा पॉझिटिव्हली झालेल्या नाही की जेणेकरून आपलं शेअर मार्केट अतिशय उसळी घेणे किंवा अतिशय ग्रोथ करेल असं अजून काय जाणवत नाही. त्यामुळं उद्याही मार्केटमध्ये आजच्यासारखी जैसे ती स्थिती असलेली पाहायला मिळेल. त्यामुळं उद्याही ट्रेडिंग करताना थोडंसं जपून करा, थोडंसं सांभाळून करा की जेणेकरून आपला लॉस उद्या होणार नाही. उद्याच्या ज्या लेवल आहे त्याचं समजा उद्याच्या मार्केटने उसळी घेतली आणि दिली तर ते जास्तीत जास्त 200-300 अंकांचं ग्रोथ त्या झालेलं पाहायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये उद्याचं मार्केट जे होईल ते 24,300च्या लेवलला जाऊ शकतं, पण त्याची सपोर्ट लेवल असेल 24,200, 24,250 आणि 24,300. या 3 ज्या लेवल असतील या 3 लेवलवर आपण जर बऱ्यापैकी ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला उद्या बऱ्यापैकी काय मिळेल फायदा मिळेल. परंतु जर समजा ज्यांना कोणाला असं वाटते की उद्याला बुलिश लेवल न राहता बेरिश लेवल राहिले किंवा मार्केट डाऊन जाऊ शकतात, अशा लोकांसाठी उद्याचा सपोर्टिंग लेवल ही असेल 24,000ची, 24,000ची, 24,000, 24,050 आणि 24,100. म्हणजेच 24,000, 24,050 आणि 24,100 या लेवलवर तुम्ही उद्याचं ट्रेड करू शकाल आणि त्याच्यातच तुम्हाला काय करू शकाल प्रॉफिट कमवण्याचे चान्सेस जास्त असलेले पाहायला मिळतील. विनाकारण जास्तीच्या अपेक्षा ठेवून जर आपण काही ट्रेडिंग करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या परवा निफ्टीचा काय असणार आहे एक्सपायरी असणार आहे, तर परवा निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये याचा काही प्रमाणामध्ये याची झलक उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामुळं जास्त काळ मार्केटमध्ये थांबू नका, जास्त काळ मार्केटमध्ये राहण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जर शेवटपर्यंत 3:25 पर्यंत मार्केटमध्ये थांबण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळं जेवढ्या लवकर मार्केटमध्ये येऊन तुम्ही तुमचं प्रॉफिट अर्न करून लवकर मार्केटमध्ये जाल तेवढा तुमचा लॉस कमी होण्याची शक्यता जास्त राहील.
हे झालं आपल्या निफ्टीविषयी. आता आपण बोलतोय आपल्या सेन्सेक्स विषयी. तुम्हाला माहिती असेल काल सेन्सेक्सला आपण त्याच गोष्टीत बोललो होतो. जी आज बोर्ड झाली सेम सेन्सेक्स निफ्टी दोघाला सेम आहे, फक्त काय अंकाचा फरक पडलेला पाहायला मिळाला आपल्याला. तर कालच्याला आपला सेन्सेक्स आहे तो 79,408 म्हणजेच 400 काय झाला काल क्लोज झाला आणि आज त्याच अंकाच्या पुढे जवळपास 300 प्लसने आपला काय झाला सेन्सेक्स ओपन झाला. म्हणजे काय चालतो 79,728ला म्हणजे काय झाला होता 79,400ला बंद झाला आणि 79,728ला काय झाला तो काय झाला आज ओपन झाला. म्हणजे जवळपास 300 अंकांनी आपण आज काय घेतली होती सेन्सेक्समध्ये ग्रो पाहायला मिळाली, तुम्हाला वाढ असलेली पाहायला मिळाली. आणि आजचा सेन्सेक्स जो बंद झाला तो झाला 79,595ला म्हणजे 79,600ला क्लोज झाला. म्हणजे वाढ झाली होती 300 अंकांनी आणि क्लोज होताना किती राहिली 187 अंकाने. त्यामध्ये काय झालं क्लोजिंग झाली म्हणजे 300 आणि 187 म्हणजे 200 जवळपास 103 अंकांचा 113 अंकांचा फरक याच्यामध्ये पडलेला पाहायला मिळतो. 100 अंक सरासरी फरक पडलेला पाहायला मिळतो. म्हणजे ज्या पटीने मार्केट ग्रो होत होतं त्याच पटीमध्ये मार्केट काय होतं डाऊन आलेलं पाहायला मिळत होतं. आणि याच्यामुळं सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांमध्ये पण काय होतं आज डेंजर वातावरण बनलेलं पाहायला मिळत होतं. आजच्याला जो सेन्सेक्स आहे सेन्सेक्सचा जो क्लोज होता सगळ्यात लो क्लोज होता तो होता 79,250चा म्हणजे 79,200ला 250च्या लेवलला सगळ्यात क्लोजपर्यंत आपला काय घेतला सेन्सेक्स घेतला. तर जास्तीत हाय किती गेला होता तर 79,824 पर्यंत आपला सेन्सेक्स हाय लेवलला गेलेला होता. 79,824ला इतक्या हाय गेल्यानंतरही आपला सेन्सेक्स काय झाला रिटर्न पुन्हा मागे राहिला होता. आणि ज्या लोकांच्या जो अपेक्षा होती की आज सेन्सेक्स बऱ्यापैकी ग्रोथ करेल 400 500 600 अंकांच्या पुढे जाईल त्या सगळ्यांना काय झालं आज निराशेमध्ये आलेलं पाहायला मिळालं. त्या सगळ्यांचा अंदाज डाऊन झालेला पाहायला मिळाला. उद्याच्या मार्केटसाठी मात्र तुम्हाला सगळ्यांना सावध राहायचं आहे. उद्या जर सेन्सेक्सने ग्रो केलं तरीही सेन्सेक्स उद्यापर्यंत म्हणजे उद्यासाठी बघा 79,800 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे तो सेन्सेक्स 80,000कडे अपेक्षेने पाहता. आता 80,000मध्ये का पाहतोय तर आपल्याला माहिती आहे आजची हाय होते 79,824 म्हणजे केवळ 200 अंकांचा फरक त्यामध्ये पडतो की तो 80,000पर्यंत सेन्सेक्स जाऊ शकतो. 80,000पर्यंत जर सेन्सेक्स गेला तर सेन्सेक्सला परत खूप ग्रो केलेला पाहायला मिळेल. परंतु 80,000पर्यंत सेन्सेक्स जाईल का नाही हे सांगू शकत नाही. कारण आजचं जे क्लोजिंग आहे सेन्सेक्सचं ते आहे 79,595 म्हणजे 600चं म्हणजे उद्या सेन्सेक्सला जवळपास 400 अंकांनी ग्रो करावा लागेल तर तो 80,000ला क्रॉस करेल. आणि त्यानंतर मात्र सेन्सेक्स काय होईल ग्रो झालेलं पाहायला मिळेल. आणि जर समजा उद्याच्याला बेरिश लेवल पाहायला मिळाली कमी पडली तर तो उद्याच्याला सेन्सेक्सला 79,200 पर्यंत सेन्सेक्सचा आकडा राहील. आणि 79,200 हे आपले काय राहील सपोर्टिंग लेवल राहील. 79,200 79,300 400 या लेवलला आपण मस्तपैकी ट्रेड करू शकतो. परंतु उद्या सेन्सेक्सचं काय असणार आहे फ्रेश टी असणार आहे फ्रेश मार्केट असणार आहे. त्यामुळं उद्या सेन्सेक्समध्ये आपल्याला बऱ्यापैकी काय पाहायला मिळू शकतात चढ उतार असलेलं पाहायला मिळू शकतात आणि ते जाणवू शकतात. या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेतल्या तर आपल्याला या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की शेअर मार्केटमध्ये येऊन फक्त ट्रेडिंग करून पैसे कमवता येत नाही. तर याच्यासाठी बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला काय करावं लागतात मार्केट समजावून घ्यावं लागतं सांभाळून घ्यावं लागतं आणि या गोष्टी आपण काय करतो काम करतो. आतापर्यंत मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती तुम्हाला ओरली माहिती सांगत होतो की ह्या अंक आहेत त्या अंक आहे त्या सपोर्टिंग लेवल असेल ते आहे. तर या सपोर्टिंग लेवल का आहे ते या सपोर्टिंग लेवल कशामुळे बनलेलं आहे ते याच्या मागची स्ट्रॅटेजी तुम्हाला समजून घ्यायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण थोड्याच काही दिवसामध्ये एक ऑनलाईन फ्रीवाला कोर्स तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. म्हणजे जे जे लोक आपल्याला सबस्क्राईब करत आहेत त्या सगळ्या लोकांना फ्रीमध्ये आपण शेअर मार्केट शिकवणार आहोत आणि त्याचे फ्रीमध्ये लेक्चर तुम्हाला दिले जातील. त्यामुळे माझ्या मित्रांनो आणि बांधवांनो आपला जो चॅनल आहे या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि फ्रीमध्ये आपला जो कोर्स चालवतोय त्याच्यामध्ये आपली नाव नोंदणी करायला मदत करा. धन्यवाद.